सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। राष्ट्रवादीची मुंबईत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या लाडकी बहीण कॅम्पेन आणि इतर राजकीय कार्यक्रमाचे रणनीतिकार नरेश अरोरा यांचा अखेर पत्ता कट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचं समोर आलं आहे। मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक पार पडली। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा यांच्यात बैठक झाली। या बैठकीमध्ये डिझाइन बॉक्सचे नरेश अरोरा यांच्या कंपनीला कंत्राट देण्यावरून बराच वाद झाला। डिझाइन बॉक्सचे नरेश अरोरा यांना पुन्हा काम देऊ नये असा सूर बैठकीत सगळ्या नेत्यांनी लगावला होता। अजित पवार यांच्या निधनानंतर नरेश अरोरा यांनी पक्षातील स्वतःचे महत्त्व स्ट्रॅटेजिस्ट पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला। त्यातून नाराज झालेल्या पक्षातील अनेक नेत्यांनी आता पुन्हा नरेश अरोरांना संधी देऊ नका अशी भूमिका मांडल्याची माहिती समोर आली आहे। एवढंच नाही तर अजित पवार यांच्या हयातीत सुद्धा पक्षातील वरिष्ठ नेते नरेश अरोरा यांच्यावर नाराज होते। अखेरीस अजितदादांच्या राष्ट्रवादीचे रणनीतिकार नरेश अरोरांचं कंत्राट आता संपुष्टात आलं आहे। नरेश अरोरांचं कंत्राट पुन्हा दिलं जाणार नाही असा निर्णय सुनेत्रा पवार, सुनील तटकरेंच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे।